नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्या साध्या बाहीचं कसं पेपर कटिंग करायचं आणि त्याची मापं कशा प्रकारे घ्यायची। तर साधी बाही जेव्हा आपण घेतो तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्याचं लेखन असतं थोडंसं। साधी बाही जेव्हा घेतो आपण तेव्हा काय करायचं की साधी बाही जर बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर त्यासाठीच बाहीची उंची आपण घेतो त्याच्यात 2 इंच जास्त वाढवून घ्यायचं आहे, कारण की आपण बाहीची उंची जेव्हा घेतो आणि त्याला खाली हातशिलाई करत असतो। हातशिलाई करण्यासाठी आपल्याला दुमडण्यासाठी 1 ते 1.5 इंचाची पट्टी करावी लागते, त्यामुळे आपल्याला पूर्ण उंची अधिक 2 इंच घ्यायचं आहे। आणि वरती आपल्याला बाही जिथं जॉईंट करायची असते खांद्यात तिथं आपल्याला अर्धा इंच शिवण्यासाठी जात असतो, त्यामुळे पूर्ण उंची अधिक 2 इंच घ्यायचं असतं। आणि अस्तरचा जर ब्लाउज असेल, अस्तरला वरून कापड जोडत असतो आपण, त्यामुळे काय करणार आहोत की अस्तरची बाही जेव्हा कट करतो तेव्हा फक्त पूर्ण उंची अधिक अर्धा इंच घ्यायचं असतं, कारण की आपण अर्धा इंचामध्ये आपण खाली पाव इंच आणि वरती पाव इंच आपण दुमडून घेत असतो, त्यामुळे त्याला हातशिलाईचा काही वगैरे प्रश्न येत नाही। त्यामुळे आपण काय करायचे, त्याला फक्त अर्धा इंचच वाढवून घ्यायचं आहे। तर आता आपण पाहणार आहोत की ब्लाऊजवरती आपण कशा प्रकारे माप घ्यायची। आता साध्या ब्लाऊजचं आपल्याला कटिंग करायचं आहे, तर आपण ह्या ब्लाऊजवरून आपण माप घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये ही बाही आहे आणि आपण बाही उलटी करून घेतलेली आहे। या बाहीची पूर्ण उंची म्हणजे जिथं बाहीचा मध्य असतो तिथून बाहीची पूर्ण उंची खांद्याला जिथं जॉईंट केलेली असते तिथून इथपर्यंत जिथं खांद्याला जॉईंट केलेली आहे तिथून एवढ्या बाहीची पूर्ण उंची घ्यायची असते। तर आपण यामध्ये पाहणार आहोत की या बाहीची पूर्ण उंची किती आहे। तर या बाहीची पूर्ण उंची आहे 4। तर 4 असल्यामुळे आपल्याला ब्लाऊज शिवताना आपण साधा शिवणार आहोत, जेणेकरून तो बिना अस्तरचा आहे, त्यामुळे आपल्याला पूर्ण उंची घेताना आपल्याला 6 घ्यायची आहे। आणि त्यामुळे आपले काय होणार आहे, हातशिलाई ही चांगल्या प्रकारे येणार आहे आणि दुमडून आपले हातशिलाई होणार आहे या ब्लाऊजसाठी। आता आपल्याला ब्लाऊजची जी बाही आहे त्याची आपल्याला जे माप टाकायचं असतं तेव्हा आपण किती माप टाकावं हे आपल्याला समजत नाही, तेव्हा आपण काय करायचं, हे संपूर्ण मुंड्याचं जे माप आहे शिलाई सकट मुंडा, इथून आपल्याला जिथून शिलाईचं माप आहे तिथून घ्यायचं आहे आणि इथपर्यंत घ्यायचं आहे, जेणेकरून हे शिलाईचं संपूर्ण माप आहे ते 8 आहे। आणि आपल्याला बाहीची घडी जी आहे ते आपल्याला 8 घ्यायची आहे। जर आपले समजा मायना खूपच असेल, इथं शिलाईचा मायना एखाद्या स्त्रियांचा खूप असतो, तर आपल्याला बाहीचं माप कशा प्रकारे टाकायचं हे आपल्याला जमलिंग होतं। तर आपण काय करायचं आहे, जिथं फिटिंगची रेष आहे, बाहीची जी मुंड्याची फिटिंगची रेष आहे इथं पाहू शकता अंगठ्यापाशी, इथून जी फिटिंगची रेष आहे तिथून आपल्याला पूर्ण खांद्यापर्यंत म्हणजे हे 6.5 फिटिंग आहे, तुम्ही पाहू शकता हे 6.5 अधिक 2 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपलं परफेक्ट येईल। काही महिलांचे जे ब्लाऊज असतात त्याच्यामध्ये हा शिलाईचा मायना खूप भरपूर असतो, त्यामुळे बाहीचं माप किती टाकावं हे आपल्याला गोंधळ निर्माण होतो। तेव्हा आपण काय करायचं, हे पूर्ण शिलाईचं फिटिंगचं माप घ्यायचं अधिक त्याच्यात 2 इंच घ्यायचं आहे। आता ज्यांना बाहीची उंची कशा प्रकारे टाकायची किंवा बाही कशा प्रकारे काढायची हे समजत नसेल, तर आपण समोरासमोर आपला ब्लाऊज अंतरून घ्यायचा आहे। ही बाहीची उंची आहे, आणि या साईडला बंद घडीची बाजू आहे आणि इकडं आपलं काखेचा भाग आहे, हे तुम्ही पाहू शकता। इथं बंद घडीची बाजू आहे, त्यामुळे आपल्याला पेपरही बंद घडीचाच घ्यायचा आहे। तर आता या बाहीची उंची पूर्ण 4 आहे, तर आपल्याला पेपरवरतीही आपल्याला हे 4 अंतर घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आता ह्या बाहीचे इथे आपण 4 इंचाचं अंतर घेत आहे या ब्लाऊजचे पूर्ण। ही तर जशी आपण बाही समोरासमोर मांडून घेतल्यामुळे आपल्याला कळणार आहे की आपण इथंही बंद घडीची बाजू आहे आणि इथंही बंद घडीची बाजू आहे। तर आपल्याला बाहीची उंची 4 आहे, ही 4 आपण इथं टाकून घेणार आहोत। परंतु आपल्याला बाही साध्या प्रकारची शिवायची आहे, म्हणजे आपल्या बाहीसाठी हातशिलाई येणार आहे। या ब्लाऊजमध्ये आपल्याला हातशिलाई करायची आहे, त्यामुळे आपण 2 इंच वाढवून घेणार आहोत आणि याची पूर्ण उंची होणार आहे 6। आता आपण पाहिलं की मुंड्यामध्ये आपण ब्लाऊजचा जो मुंडा घेतला होता हा फिटिंग मुंडा आतल्या साईडने आपण मगाशी घेतला होता, तो फिटिंग मुंडा होता 6.5 अधिक त्याच्यात 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं। तर आपल्याला असाच आडवा इथं फिटिंग मुंड्याची रेषा आखायची आहे। आता शिलाई सकट आपला मुंडा होता 6.5, नंतर आपल्याला शिलाई व्यतिरिक्त म्हणजे जिथं शिलाईची टीप होती तिथं फिटिंग टीप होती 6.5, आणि नंतर त्याच्यात आपण 1.5 ते 2 इंच वाढवून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपलं हे मुंड्याचं शिलाई सकटचं माप होईल। आता आपलं शिलाई सकटचं माप होतं संपूर्ण 8,
तर आपण 8 घेतले आहे आणि आपण इथून सरळ रेष मारून घेणार आहोत. आता हा आपला पूर्ण चौकोन तयार झालेला आहे बाहीचा. तुम्ही पाहू शकता इथेही बाहीचा चौकोन तयार होतो आपला. इथं बंद घडीची बाजू आहे, इथं मुंड्याचा आकार घेतलेला आहे. मुंडा पूर्ण शिलाई सकट किती आहे तो घेतला आहे. तर आपल्याला मुंड्याचा उतार, जो मुंड्याचा उतार आहे तो आपल्याला या साईडने 2 इंचाचा करून घ्यायचा आहे. कंपल्सरी आहे हा मुंडा उतार. आपण काय करायचे, ज्यांच्या छातीप्रमाणे हे मुंड्याचे उतार बदलत असतात. काहीला आता ह्यांची छाती कमी आहे त्यामुळे आपला हा मुंडा उतार 2 आलेला आहे. काहींचा 2.5 येतो, काहींचा 3 पर्यंत येतो. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून बाहीची रेष इथं आपल्याला जोडायची आहे. ही संपूर्ण आपली पट्टीने रेष जोडून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये मी रेष जोडून घेतलेली आहे. पहिल्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत जिथं मुंडा उतार घेतलेला आहे तिथं आपल्याला ही जोडून घ्यायची आहे. तर आता आपण काय करणार आहोत, जिथून आपण रेष ओढली आहे त्याच्यावरती 2 इंचाची आपल्याला खूण करून घ्यायची आहे. 2 इंचाची खूण कशासाठी, का तर काही स्त्रिया काय करतात, इथूनच बाहीला आकार देतात. त्यामुळे आपला जो इथला बाहीचा जो भाग आहे तो थोडा सपाटच असतो. त्यामुळे काय होणार आहे, जर इथूनच उतार दिला तर बाही आपल्याला अपरी पडणार आहे. त्यामुळे आपला काय करायचं आहे, जिथं हे खांद्याची बाजू आहे खांद्यावरती आपला भाग गोल आकारात येण्यासाठी इथं 2 इंचाचा आकार घ्यायचा आहे. आणि इथं आपल्याला जिथं बाहीचा मुंड्याचा आकार आहे तिथं आपल्याला 1 इंचाची खूण करून घ्यायची आहे आणि सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि ही रेष त्याला जॉईंट करायची आहे. आता ह्या 2 इंचाची जी रेष आहे इथं 2 इंचाची खूण केलेली आहे, तिथून आपल्याला पाकळीसारखा आकार काढून ह्या 1 इंचाच्या रेषेवरती जोडून घ्यायचं आहे. आणि इकडल्या साईडनं ही अर्ध्या इंचाची, म्हणजे आता आपण इथं अर्ध्या इंचाचं माप घेतलं आहे. इथून एवढं माप अर्ध्या इंचाचं आहे, तसंच इथून एवढंही माप आपण अर्ध्या इंचाचं घेणार आहोत. आणि असा पाकळीचा आकार, माशाप्रमाणे पाकळीचा आकार करून घ्यायचा आहे. आपल्याला पाहू शकता व्हिडिओमध्ये आपण वरूनही कशा प्रकारे आकार दिलेला आहे आणि खालूनही कशा प्रकारे आकार दिलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला बाहीचा आकार काढून घ्यायचा आहे. ही आपली बंद घडीची बाजू आहे, जिथे की आपल्याला बाहीची पूर्ण उंची अधिक 2 इंच घेतलेला आहे. इथं संपूर्ण शिलाई सकट मुंड्याची बाजू घेतलेली आहे. इथून आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे. इथून आपल्याला 2 इंचाचं अंतर घ्यायचं आहे खांद्याकरिता आणि इथून आकार द्यायचा आहे. इथून 1 इंचाची पट्टी आतमध्ये घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला बाहीचा आकार एकदम सुरक्षितपणे देता येईल. आता इथं बाही फिटिंग यांची आहे 5. बाही फिटिंग 5 आहे आणि आपल्याला शिलाईसाठी मार्जिन 2 इंच घ्यायचं आहे. 1.5 ते 2 इंच आपण घेऊ शकतो. तर आपण इथून बाही या टोकापासून आपल्याला या इथंपर्यंत रेष मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला बाहीचा आकार तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपण इथून इथपर्यंत रेष मारून घेतलेली आहे. आता ही बाही आपल्याला कट करायची आहे. आता बाहीचं कटिंग करताना जी बंद घडीची बाजू असते तिथून वरची बाजू जी असते पहिल्यांदा ती कट करून घ्यायची आहे. आणि खाली जो 1 इंचाचा भाग सोडलेला होता तोही आपल्याला खाली कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली जी बाही कटिंग करून झाली आहे, अशा प्रकारे ही बाही कट करून झालेली आहे. तर आपण ही बाही पूर्णपणे उलगडून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता उलगडल्यावरती आपल्याला जी ही खूण केलेली आहे, ही खालची जी रेष आहे ती आपल्याला पूर्णपणे आकारात कापून घ्यायची आहे, जेणेकरून आपला हा पुढचा भाग होईल आणि हा पाठीमागचा भाग होईल. पुढच्या भागात काकीच्या साईडला अंतर कमी लागतं, त्यामुळे आपल्याला हा भाग कापून घ्यायचा आहे. आणि मागच्या बाजूला पसरट असा उतार असतो, त्यामुळे आपल्याला हा मागच्या बाजूला हा भाग ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण ही बाही पूर्णपणे कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली साधी बाही पूर्णपणे कापून झालेली आहे. तुम्ही लक्षात ठेवू शकता की बाही कशा प्रकारे कट केलेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये आपल्याला शेअर करू शकता. अशा प्रकारे आपल्या साध्या बाहीचं कटिंग आपण करून घ्यायचं आहे.